ग्लायकोलायसिस ही प्रोसेस शिकणार आहोत. ग्लायकोलायसिस याच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतंय आणि ग्लुकोजच्या प्रत्येक सिक्स सिक्स कार्बन कंपाऊंडला फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल जॉईन होत असतो आणि ग्लुकोजच्या ऑक्सिडेशन मध्ये आपल्याला 2 ATPचे मॉलिक्युल्स आपण घेत होतं. तर आपण ग्लुकोजचं ऑक्सिडेशन पाहणार आहोत. ग्लुकोज मध्ये कार्बनचे 6 बॉन्ड असतात आणि 6व्या कार्बनच्या बॉन्डला एक एटीपीचा मॉलिक्यूल जॉईन होतो, म्हणून आपण त्याला ग्लुकोज 6 फॉस्फेट मॉलिक्युल्स असं म्हणतात. फॉस्फेट मॉलिक्युल्स असं म्हणतात आणि ही प्रोसेस हेक्झोकायनेसिस या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि ग्लुकोज 6 फॉस्फेट मॉलिक्युल्सचं पुन्हा कन्व्हर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मॉलिक्युल्स मध्ये होतंय. ह्या प्रोसेसमध्ये आयसोमर्स हा एन्झाईम्स आपल्याला यूज होतो. आयसोमर्स हा एन्झाईम्स आपल्याला यूज होतो आणि फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मॉलिक्युलचं पुन्हा कन्व्हर्जन फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन होतो. ही प्रोसेस फॉस्फोफ्रुक्टोकायनेसिसच्या मदतीने ही प्रोसेस होते. फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट आपण ह्याच्यामुळे असं म्हणतो की जे कार्बनचे 6 बॉन्ड असतात त्याच्या 6व्या आणि पहिल्या बॉन्डला एटीपीचा मॉलिक्यूल जॉईन होतं, म्हणून आपण त्याला फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मॉलिक्यूल असं म्हणतो. पुन्हा ह्या फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होतंय आणि त्याचं कन्व्हर्जन ह्याचा फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन ग्लिसरॉल डिहाइड 6 फॉस्फेट मॉलिक्यूल अँड डायहायड्रो फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन होते. ही प्रोसेस अल्डोलेज या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि पुन्हा नंतर ग्लिसरॉलडिहाइडचं कन्व्हर्जन डायहायड्रो ऍसिटोन आणि फॉस्फेट हे दोन एकत्र येतात आणि थ्री फॉस्फेट याचं कन्व्हर्जन फॉस्फेट मध्ये होते. ही प्रोसेस ट्रायोसिन फॉस्फेट आयसोमर्स या एन्झाईमच्या मदतीने होते आणि यानंतर ग्लिसरॉलडिहाइड आणि डायहायड्रो ऍसिटोन ह्या दोन मॉलिक्यूलचं मिक्सिंग झाल्यामुळे ग्लिसरॉलडिहाइडचे आपल्याला 2 मॉलिक्यूल्स भेटतात. थ्री फॉस्फेट मध्ये कन्व्हर्जन होते. पुन्हा ही प्रोसेस
डिहायड्रोजनेस या कंपाऊंडच्या मदतीने, या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि ग्लिसरॉल डिहाय 3 फॉस्फेटचं कन्व्हर्जन पुन्हा 2,1,3 बाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होते. इथं 1/2 1/3 म्हणजे ग्लिसरॉल 1,3 फॉस्फेट पासून आपल्याला 2,1,3 बाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिड भेटतं. आणि पुन्हा 2 बाय फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं ब्रेकडाऊन होते आणि आपल्याला 2,3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होत आहे. आणि ही प्रोसेस फॉस्फोग्लिसरेट कायनेस या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि पुन्हा फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं कन्व्हर्जन पुन्हा फॉस्फो 2 फॉस्फोग्लिसरेट ऍसिटोन मध्ये कन्व्हर्जन होते. आणि ही प्रोसेस फॉस्फोग्लिसर म्युटेन्सो या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि पुन्हा 2 फॉस्फोग्लिसर ऍसिटोनचं कन्व्हर्जन पुन्हा फॉस्फो ऍसिडचं कन्व्हर्जन पुन्हा 2 फॉस्फोइनॉल पायरुवेट याच्यामध्ये कन्व्हर्जन होते. आणि ही प्रोसेस अल्डोलेज या एन्झाईमच्या मदतीने होते. अल्डोलेज या एन्झाईमच्या मदतीने होते. आणि पुन्हा 2 फॉस्फोग्लिसर पायरुवेट ऍसिडचं कन्व्हर्जन पुन्हा 2 पायरुविक ऍसिड मध्ये होते. आणि आपल्याला 2 पायरुविक ऍसिड आणि एटीपीचा मॉलिक्युल्स भेटतो. ही प्रोसेस पायरुवेट या एन्झाईमच्या मदतीने होते. सुरुवातीला आपण दोन एटीपीचे मॉलिक्युल्स घेतले होते ग्लायकोलायसिसच्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर आपल्याला 4 एटीपीचे मॉलिक्युल्स भेटले आणि 2 NADH चे मॉलिक्युल भेटले. आपल्याला एका NADH च्या मॉलिक्युल पासून 3 एटीपी एनर्जी मिळते. तर आपल्याला 2 NADH2 च्या मॉलिक्युल्स पासून 2 × 3 तर आपल्याला 6 एटीपी मॉलिक्युल्स भेटतात. आणि इथं 4 एटीपी मॉलिक्युल्स 6 + 4 एटीपी मॉलिक्युल्स = 10. आणि आपण सुरुवातीला 2 एटीपीचे मॉलिक्युल्स वापरले होते म्हणून आपल्याला नीट मॉलिक्युल्स हे 8 भेटतात. आणि ग्लायकोलायसिसच्या प्रोसेस मधून आपल्याला 8 मॉलिक्युल्स भेटतात.